गव्हाचं पाणी बंद करून आपल्याला ज्वारीला पाणी द्यायचं होतं. त्यासाठी निघालो वावरात आणि पहिले तर वावरात चाललो. पाहतो तर का ज्वारी ते एक नंबर निघाली होती. हे ज्वारी आपण गायासाठी आणि विकायसाठी पेरली आहे. मग का नाही आपण कबूतर आणि कोंबड्या सोडून दिल्या. मग राहिले होते पाईप बदलायचे. पाईप घेऊन बदलून घ्या म्हणलं, काऊन का एकटाच होतो त्याच्यासाठी एकाएकानं पूर्ण पाईप बदलून घेतले. मग आपली झाली होती पूर्ण पाईप बदलून. मग राहिला होता आपल्याला युरिया मारायचा. मग पहिले तर आपण युरिया घेतला, पूर्ण युरिया मारून घेतला. युरिया मारून घेतल्याबरोबर मग राहिलं होतं गायचं चारा पाणी. मग निघालो गायासाठी कुठं राहण्यासाठी, काऊन मग गायचं चारा पाणी करून घेतलं मग टेन्शन नाही राहत. गायचं पूर्ण चारा पाणी करून घेतलं. आता फक्त आपल्याला लाईनची वाट होती. मग का नाही आपण एवढे दिवस व्हिडिओ करण्यात टाकले, त्याच्या मागचे कारण होते मित्रांनो. त्याच्यासाठी आपण व्हिडिओ टाकले नव्हते. आता ना आपण व्हिडिओ टाकणार आहे. आता लाईन पण आली होती. मग काय मोटर चालू करून दिली आणि मग पाणी चालू करून दिलं वलासाठी. आणि ते पाहता पाहता 2 सारण्या होऊन बीत गेल्या आणि मग तशाच पूर्ण 4 सारण्या झाल्या माझ्या आणि विहीर खाली होऊन गेली. पाहता 11:30 वाजले होते आणि मग मला जायचं होतं गायला चारा कापासाठी. चारा वगैरे कापला आणि गायला चारा टाकून दिला. आता निघालो मी घरी साठी. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम मित्रांनो.